या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। कोठे कल्याण शेट्टी जोडीच्या भरीव विकासाच्या अभिवाचनाने जिंकली नागरिकांची मनं। प्रभाग क्रमांक 11 मध्ये लिंगायत बहुल भागात नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात झाली सभा, मतदारांमध्ये अपूर्व उत्साह। रस्ते, ड्रेनेज, पाणी अशा विकास कामांसाठी प्रभाग क्रमांक 11 मध्ये 12 कोटी रुपयांची कामं मंजूर करण्यात आली आहेत। यातील 9 कोटी रुपयांची कामं सध्या सुरू आहेत। भविष्यातील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल। या आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिवाचनानं नागरिकांची मनं जिंकली। प्रभाग क्रमांक 11 मधील राजीवनगर इथं नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात सभा झाली। लिंगायत समाजाचं प्राबल्य असलेल्या भागात झालेल्या या सभेतून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील नागरिकांची मनं जिंकली। या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, उमेदवार युवराज सर्वदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम, राजकुमार हंचाटे, प्रकाश महंता, गणेश चौरे उपस्थित होते। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी कन्नड भाषेत नागरिकांशी संवाद साधला। आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक 11 सह शहर मध्य मतदारसंघात मोठा विकास केला। सोलापूर शहरात विमानसेवा, IT पार्क, समांतर जलवाहिनी, समतोल पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटी रुपयांच्या योजनेतला मंजुरी अशी अनेक विकास कामं झाली आहेत। भविष्यातील अनेक विकास कामं होणार आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 सह सोलापूरकरांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी केलं। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 147 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। यातील कोट्यवधी रुपयांची कामं प्रगतीपथावर आहेत। काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात देखील इतका निधी मिळाला नाही। खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये 90 लाख रुपयांचा तरी निधी दिलाय का, असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला। आपण संघटित झालो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहणार आहेत। MIM सारख्या पक्षाला डोक्यावर बसवून घेणं आपल्याला परवडणार नाही। त्यामुळे मतदारांनी भाजपच्या 4ही उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं। मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये। लाडकी बहीण योजना बंद होईल असा खोटा प्रचार काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जात होता, परंतु ही योजना सुरू असून भविष्यात ही योजना सुरू राहणार आहे। यंदाच्या मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। तसेच सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम 1500 वरून 2100 करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितलं। ಅವಾಗ ಏನೇನು ಮಾತಾಡೋಣ ಕೇಳಬೇಕು, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾತಾಡೋಣ ಯಾನಾಗ ಉಳಿದ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾನ್ ಮಾತಾಡಬೇಕು। ನಿಮ್ಮ ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕಂಗಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಖರೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಹೇಳ್ತೀನಿ ನಾ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಭಾಷೆ ಮಾಡೋ ಹೇಳ್ತೀನಿ। ओ कन्नड ತಿಳಿತ मराठी ಮಾತಾಡ ಸುಮ್ಮನೆ ಕನ್ನಡ ओ तुम्हाला कन्नड कळतं का? कळतं हा, आता उगी मी कन्नडमध्ये बोलणार आणि तुम्ही मान हलवा लागला। ನನಗೊಂದು ತಾಯಿದಾರು ತಂಗಿದಾರು ಹೆಣ್ಮಕ್ಳದ್ದು ಬುದ್ಧಿ ಎಂದೇ ಆ ಕಡೆ ಆಗಲ್ಲ। ನಾವು ಹ್ಯಾಂಗೆ ಮನೆಯೆಲ್ಲ ಊರೆಲ್ಲ ತೆಗೆದಾಡಿ ಬರ್ತೇವೆ, ಆ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಂಜೆ ಮಾಡಿ ಕೂತಾಗ ಬ್ಯಾಗ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮುಂಜಾನೆ ಬ್ಯಾಗ್ ಹೇಳ್ತಾನೆ। पण ನಿಮ್ಮದು ಬುದ್ಧಿ ದೌರ್ ಭೀ ಭ್ರಷ್ಟ ಮಾಡೋ सकत ಖರೆ ಸುಳ್ಳು ಅನ್ನೋದು ತಮ್ಮ ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕ ತಂಗಿ ಆಗಿದ್ವಿ। ಸಿದ್ಧರಾಮರ ಭೂಮಿ ಅದ, ಈ ಭೂಮಿ ಸಲಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡೋದು ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ। ಎಂದ ನೀವು मतदान ಮಾಡಾಳ ಹಿಂದಕ್ಕೆ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ತಾವು ನಡ್ತಾನೆ ನೋಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇವೆ, ನಡ್ತಾನೆ ನೋಡಕ್ಕೆ ಒಂದು ಹೆಂಗತ್ತು ಅಪ್ಪ ಹೆಂಗನ ಅವ್ರು ಹೆಂಗನ ಮಕ್ಕಳಾಗ ಅರ್ಧ ಬಂತಾನೆ ನೋಡ್ತಾರೆ, ನೋಡಲ್ಲ मतदान ಮಾಡಾಳಾಗ ಬಿ ಯಾವ ಪಾರ್ಟಿ ಉಮೇದವ್ರು ಅವ್ರು ಮಂತಾನ ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ। ಈ ಪಾರ್ಟಿ ಹಿಂದಕಿನವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಕೆಲಸ, ಮುಂದಕಿನವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಮೋದಿ ಅವ್ರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ನಮ್ದು ದೇವೇಂದ್ರ ದಾದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಚ್ಚಕಡೆ ವಿಜಯ ಮಾಲಕ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಚ್ಚಕಡೆ ಬಾಪು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು। खासदार नुसतं भाषण ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಿರುಗಾಡೋರು, पण सर्वसामान्य ಮಂದಿ ಸಲಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲ। ವರ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಈ ಊರ ಸೋಲಾಪುರ ಸಿದ್ದರಾಮನ ಭೂಮಿ ಇವ್ರ ಬೆನ್ನಿಗೆ ಉಳಿತು, पण ಇವ್ರ ಸಲಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು? ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಯಾಕೆ ಕಾಳದಾಗ ಸುಧಾರಿಸ್ತು? ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹೈವೇಗಳು ಎಂದದು ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ, MIDC ವಿಕಾಸ ರೊಕ್ಕ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು? ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ ನೀವು ಬಡದಾಡಿ ಎಷ್ಟಾಗಿ ತಿರುಗಾಡುತ್ತಿದ್ದೆವು। ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಿಸ್ತು, ವಿಮಾನ ಹೋಗ್ಬೇಕು, ಕಲಿಬೇಕು, ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಆ ವಿಮಾನ ತಗೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಫಡ್ನವೀಸ್ ಸಾಹೇಬ್ ಮಾಡಿದ್ರು। स्मार्ट सिटी ಊರೆಲ್ಲ ಹೋದ್ರಾತು। दादा देवेंद्र मराठीत पण सांगतो तुम्हाला, थोडं कळायला पाहिजे।
मला खरंच हे कळत नाही, एवढी चांगली देशातली म्हणजे देशातले काही निवडक शहर मोदीजी स्मार्ट सिटीमध्ये निवडले. सोलापूर निवडला. 100% काम करताना 10-20% कुणीतरी माणसांनी बिघडवलं, त्याच्यासाठी 80% योजनेला नाव ठेवत राहिले. ಇಂದು ಸಿದ್ದರಾಮನ ಗುಡಿ ಹ್ಯಾಂಗೈತೆ ನೋಡ್ರಿ, ಹೊರಗೆ ಬಿದ್ದನಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಲೈಟಿಂಗ್ ಅದು ಇದು. ಇಂದು ಪಾರ್ಕ್ ಸ್ಟೇಡಿಯಂ ನೋಡ್ರಿ, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ಗಳು ನೋಡ್ರಿ, ರಸ್ತೆಗಳು ನೋಡ್ರಿ, ಹೋಮ್ ಮೈದಾನ ನೋಡ್ರಿ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಊರ್ ಮಾಡಾಗ ಯಾನಾಗ ಏನ್ ಚಲೋ ಈ ಊರಾಗ ಏನಾಗ್ಯದ, ಇದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾಲದಾಗ ಆಗ್ಯದ, ಮೋದಿ ಅವ್ರ ಕಾಲದಾಗ, ಫಡ್ನವೀಸ್ ಕಾಲದಾಗ. ಇವ್ರು ಮಂದಿ ಕಿಶದ ತೋಳೋದೇ ಗೊತ್ತದ, ಕೊಡೋದೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕ ತಂಗಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟದು ಎಂದು ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕಲ್ಪನಾ ಅದ. ಇದು ಲಾಡ್ಕಿ ಬಹಣ ಕೊಟ್ಟರು, पण ಲಾಡ್ಕಿ ಸರ್ಕಾರ ತಂದರು. ನೀವು ನೋಡ್ರಿ, ಹೋದ ಸಲದಪೇಕ್ಷ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮತದ ಸೀಟ್ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಗೊತ್ತು, ಲಾಡ್ಕಿ ಬಹಣಗಳು ಯಾರ ಬೆನ್ನಿಗೆ ನಿಂತಗಾಳೆ. ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ. ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಬಂದದ. ಈಗ ನೋಡಿ, ಯುವರಾಜನ ನಮ್ಮ ರಾಮ್ಪುರ ತಾಯಿ ಅವ್ರ, ನಮ್ಮದು ಕಡಗಂಚಿ ಅವ್ರ ಹಾರ, ನಮ್ಮದು ಅಜಯ್ ಪೊನ್ನಮ್ಮ ಅವ್ರ, ಇವಾಗೆಲ್ಲರೂ ಇಂದು ದೇವೇಂದ್ರ ಸನಿ ಅವರು, ವಿಜಯ ಮಾಲಕ ಸನಿ ಅವರು, ನಾ ಸ್ವತಃ ಇದ್ದ ಬಡದಾಡ ತಗೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಬಂದವು. ಈಗ ಭಾಳ ಮಂದಿ ಹೇಳೋದ್ರು, ಇವಾಗ ಮುಂದಿನವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವ್ರು ಅವ್ರ ನಮ್ಗೊಂದು ಕೊಡುವಲ್ದಾಗ, ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಇರಲಿ, ಸಾಳಿ ಸಮಾಜ ಇರಲಿ, ಎಲ್ಲ ಈ ಶಹರದ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖ ಸಮಾಜಗಳು ವಿಚಾರವಂತರು ಬಂದವು. ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ ಆ ವಿಚಾರ ಮಾಡೋ ಬಂದದ. ಮತದಾನ ಮಾಡೋದ್ರ ತಪ್ಪದ್ರಿ, ನಮ್ಮ ಜಾತಿ ಅದು ನಮ್ದು, ಅರೇ ಬಾಬಾ ಜಾತಿ ಅದು ಇದು ಠೀಕ ನಡ್ತಾನೆ ಮಾಡು. ಮತದಾನ ಮಾಡಾಗ ಮುಂದಿನ ಪಿಡಿ ಸಲಕ, ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಸಲಕ, ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ಚಲೋ ಮಾಡೋ ಸಲಕ ಈ ದಿನ ಊರ್ ನೀರು ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಬಟನ್ ಮೇಲೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದು ವಿಮಾನ ಏನು ನಡೆದ, ಈಗ 4 ಹೊಂಟಾವ 8 ಬರ್ಬೇಕಾವಾಗ ನೀವು ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. MIDC 50 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟರು, ಇನ್ನೂ ನವೀನ ಉದ್ಯೋಗದಂತೆ ಬರ್ಬೇಕಾಗ್ತಾವ, ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. IT ಪಾರ್ಕ್ ಮಂಜೂರಾಯಿತು. ಆ IT ಪಾರ್ಕ್ ಶುರುವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮುಂಬೈ ಪುಣೆ ಹೋಗೋಪೇಕ್ಷ ಇಲ್ಲಿ ಸೋಲಾಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ 10 ಹೊಂಡು ಕೆಲ್ಸಿಗೆ ಹೋಗಿ ಸಂಜಿಗೆ ಉಳ್ಳೂಕ್ ಮನೆಗೆ ಬಂದು ಸಂಜಿಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಕ್ಕೋಬೇಕು. ಹಿಂಗೆ ಅನ್ಸೂರು ಗೊತ್ತಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತದೆ, ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ರಿ. ನೀವು ಹೂ ಅಂದ್ರಿ ತಾನೇ ನೀವು ಮಾಲಕ್ ಕೇಳ್ತಾರೆ. ಯಾರ ಮನೆಯಾಗ ಅದು ಹೇಳಿ, ಯಾರ ಮನೆಗೆ ಹೇಳಿ, ಹಿಂದಿನ ದಿನಗಳು ಹೇಳು ಅವ್ರು ಹೇಳೋದು ನೀವು ಕೇಳೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ನಿಮ್ಮ ಖಾತೆ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತಾವೆ. ಹೋಗಾಳೆ ಬೈವ 100 ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಬೆಳೆ ಯಾವಾಗ ಬಂದೇನಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಈಗ ನಿಮ್ಮದೇ ಕೇಳೋದು ಯಾವಾಗ ಬಂದದ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಾಲಕರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ, ಬಾಬಾ ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ಮೋದಿ ಅವ್ರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ, ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವ್ರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ, ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ದೇವೇಂದ್ರ ಕೋಟೆಯವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ, ವಿಜಯ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರು, ಅಚ್ಚಿಕಣ್ಣಂ ಸುಭಾ ದೇಶಮುಖ್ ಅವರು ಮಾಡ್ಯಾರ. 68 लिंग सलग देवेंद्र कोटे साहेब आमदार आदरू. दादा 68 लिंगाला किती घेतलं पण 68 लिंग सुधारणा सलग ಸಿದ್ದರಾಮ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಆ 68 ಲಿಂಗ ಚಲೋ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಚ್ಛತಾ ಮಾಡಬೇಕು, ಸುಶೋಭೀಕರಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ 5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮ ಕೋಟೆ ಸಾಹೇಬ್ರು ತಂದರು. ಇವರು ನೇತಾ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು, ಅವ್ರು ನೋಡಿ ಹಿಂದೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು. ನೀವು तप्प बेडरी चलोर बंदीला इराद कलिरी. दादा हे सगळं होत असताना आमच्या अक्कलकोटशी नातं असलेले खूप लोक आहेत, त्यामुळे तुम्ही तर आमदार आहेत आहे, तुमची जबाबदारी. पण मी 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 ನಾ ಅವರೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. पण ನಮ್ಮ ಊರ್ದು ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ಬಂದು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಸತೀಶ್ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ, ನಮ್ದು ಪಾಟೀಲ್ ಮಾಮ ಇಲ್ಲೇ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ನೀವು ಇಲ್ಲೇ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಹಂಸಾಟಿ ಸರ್ ಇಲ್ಲೇ ಅವ್ರ, ನಮ್ಮ ಯುವರಾಜ್ ಭಾಷಾಗ್ರು ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಭಾಷಾಗ್ರು ಸರ್ ಆಯ್ತು, ಭಾಷಾಗ್ರು ಗುರುಜಿ ಹಚ್ಚಿ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮ ಯುವರಾಜ್ ಹಿಂದಾನೆ. ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ನುಸ್ತಾ ನೋಡಿದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದವ್ರು ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ಹೋಗೋ ಹಾದಿ ಹೆಂಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ. ಪೈಲ ಇಲ್ಲಿದ್ದು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ 15 ಮಿನಿಟಿನ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ವಿ. ಇದು ಎಂದಾಯ್ತು, ಇದು ಈಗ मोदीवरದು फडणवीस काळात. निम्मेल्लारी इष्टे विनंती मारतो, दादा मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही आमदार आहेत, तुम्ही पालक आहेत, आमच्या अक्कलकोटचे जनता आहेत, माझे नातेवाईक पण खूप आहेत तिथं. तुम्ही सदा जातीला लक्ष घालणारे युवराज, पण तुम्ही म्हणजे तुम्ही तर काम करणारच आहे, पण जाता येता मी पण रोज इथून जातो. माझंही लक्ष अक्कलकोटवासी असतील, माझे पाहुणे गावाला असतील, माझे कोण गावाचे असतील, म्हणून सगळ्यात जास्त लक्ष माझं प्रभाग अकरावरच राहणार आहे. आणि हे करत असताना युवराज, पोन्नम साहेब, रामपुरे ताई, कडगंची ताई, तुमच्यासाठी आमच्या हंसाटे सरांनी एक पाऊल मागे घेतलं. आमच्या सतीशवर पण कमी जास्त थोडं गडबड झाली, मी शेवटपर्यंत प्रयत्न केलो होतो,
माझं लहानपणापासून क्रिकेट खेळला माझ्यासोबत हे सगळे आमचे युवराज सगळे आमचे बाळासाहेब गुरुजी शिकवत होते आम्हाला. त्या लोकांवर तुम्ही विशेष लक्ष ठेवा. आमचे लोक हे इमानदार आहेत, भाजपशी प्रेम करणार आहेत, मोदींवर प्रेम करणार आहेत, देवेंद्रजीवर प्रेम करणार आहेत. निश्चितच तुम्ही काम हे जे सोलापूरसाठी केलं आहे माझं हा ट्रॅक रेकॉर्ड बघून येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही या सगळ्या जनतेच्या वतीने मी देतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण या सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्याच्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबून या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या. या सोलापूरच्या विकासाच्या जबाबदारी ह्या सगळ्यांसोबत तुमचा सगळ्यांचा भाऊ म्हणून मी सुद्धा निश्चित असेल अशी ग्वाही देऊन तुम्हाला सगळ्यांना विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतोय. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.